नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिकांची ई-पीक नोंदणी कशी करायची याबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊ। सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी डीसीएस प्रणाली हा नवीन ॲप इन्स्टॉल करा। जर तुमच्याकडे आधीच जुना ॲप असेल तर ॲपला अपडेट करा। ॲपला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव सिलेक्ट करायचे आहे। जर तुमचं यामध्ये नाव येत नसेल तर सर्वप्रथम खातेदार नोंदणी करावी लागेल। त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या बाणामध्ये टच करायचं आहे। नंतर तुमचा विभाग, जिल्हा, तालुका व ज्या गावचा तुमचा सातबारा आहे तो गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि खाली दिलेल्या बाणावर क्लिक करायचं आहे। नंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुमचा गट क्रमांक टाकून शोधा या बटनावर टच करायचं आहे। तुमच्या सातबारावर जेवढे नाव असतील तेवढी नावे तुम्हाला दिसतील। त्यापैकी तुम्हाला ज्या नावाने ई-पीक नोंदणी करायची आहे तो नाव सिलेक्ट करायचं आहे व बाणावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला सूचना येईल की तुम्ही यशस्वीपणे खातेदार नोंदणी केली आहे। एकदा ॲप बंद करून पुन्हा सुरू करायचं आहे। ओपन केल्यावर अशा प्रकारचा होम पेज दिसेल। त्यात खातेदाराचे नाव सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पीक माहिती नोंदवा यावर टच करायचं आहे। नवीन पेज येईल। सर्वात वरती तुम्हाला तुमचं नाव दिसेल। खाली खाते क्रमांक, गट क्रमांक भरायचा आहे। खाली तुमच्या शेतीचं क्षेत्र आपोआप त्या ठिकाणी येणार। त्यानंतर हंगाम सिलेक्ट करायचा आहे। पिकाचा वर्ग, निर्भर पिकांचा प्रकार व पिकांची व झाडांची नावे सिलेक्ट करायची आहेत। खाली क्षेत्रफळ दिसत असेल त्याच्या बाजूला पूर्ण क्षेत्र तुम्ही दाखवू शकता। नंतर जलसिंचनाचे साधन जे तुमच्या शेतीजवळ आहे ते तुम्ही दाखवू शकता। सिंचन पद्धती व लागवडीचा दिनांक त्या ठिकाणी भरायचा आहे। जर तुम्हाला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायची असेल तर त्यात तुम्हाला होय बटनावर टच करायचं आहे आणि पुढे जा या बटनावर टच करायचं आहे। त्यानंतर तुमच्या शेतीचा नकाशा दिसेल आणि तुमचा लाईव्ह लोकेशन दिसेल। जमिनीपासून किती दूर आहात हे तुम्हाला दिसेल। तुम्ही जर तुमच्या शेतात असाल तर बाणाचा निशाण यावर टच करून समोर जायचं आहे। त्यानंतर छायाचित्र 1 व छायाचित्र 2 अशा 2 फोटो कॅप्चर करायचे आहेत व खाली दिलेल्या राईटचा बटन दाबून समोर जायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल ज्यामध्ये वर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती दिसेल व दोन्ही फोटो काढलेल्या ते तुम्हाला खाली दिसतील। माहिती योग्य असेल तर दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करून पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला पिकांची माहिती साठवली आणि अपडेट झालेली आहे अशा प्रकारची सूचना येईल। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।